आता राईट सर्क्युलर सिलेंडर म्हणल्यानंतर काय असतं, सिलेंडरचा सेंट्रल ऍक्सिस हा त्या सिलेंडरच्या रेडियस सोबत परपेंडिक्युलर असतो, त्याला म्हणलं जातं राईट सर्क्युलर सिलेंडर. क्लियर आहे, येते आवाज? हो सर. त्या सिलेंडरचा सेंट्रल ऍक्सिस हा त्याच्या बॉटम किंवा टॉप मध्ये जे रेडियस तयार होणार आहे त्यासोबत काय असतं, परपेंडिक्युलर असतं, म्हणून त्याला राईट सर्क्युलर सिलेंडर म्हणतात. दुसऱ्या टाईपचे असतात सिलेंडर, त्याचे आपल्याला काही स्टडी करायचं. तर सिलेंडर बनतं कसं आहे ऍक्च्युअली, एक शीट ऑफ पेपर जर कन्सिडर केला, शीट ऑफ पेपर जर राऊंड केला तर काय तयार होतं, एक पाईप सारखे तयार होतं. ओके का, तुम्ही ट्राय करा. एक पाईप तयार होतो, म्हणजे हे काय होते, कम्प्लीट एक सर्कमफ्रन्स तयार होते सर्कलची. बरोबर आहे, येते लक्षात कसं म्हणून सांगतोय ते. आता सपोज हे रेक्टँग्युलर शीट आहे. आता या रेक्टँग्युलर शीटला जर मी राऊंड तयार केलं, दोन्ही एंड जर मॅच केले, तर काय तयार झालं, एक पाईप तयार झाला. म्हणजे ही काय असते, सर्कमफ्रन्स असते. सर्कमफ्रन्स ऑफ सर्कल आपण कसे डिनोट करतो, 2πr ने डिनोट करतो. Where r is nothing but radius. कुठली रेडियस, जे तयार होणार आहे सर्कल त्याची रेडियस काय असते, r असते. क्लियर आहे? बरोबर आहे. तर हे काय रेक्टँग्युलर शीट आहे, दिसायला का? हो सर, दिसायला. मध्ये मध्ये कनेक्शन ब्रेक होते, मला समजत जाऊ. हा हो सर. पाय आर आणि हे साईड, ही लेंथ झाली, ही विड्थ झाली एच. ठीक आहे, राऊंड केल्यानंतर एक पाईप बनतो. पण आपल्याला पाईप बद्दल बोलायचं नाही, आपल्याला सिलेंडर बद्दल बोलायचं. तर ज्या वेळेस याच्यावरती आपण एक कव्हर लावून टाकू टॉपला आणि बॉटमला, त्यावेळेस ते काय तयार होईल, एक सिलेंडर तयार होईल. ते कव्हर काय असेल, सर्क्युलरच असेल. याची रेडियस किती असायला पाहिजे, आर असायला पाहिजे. याची रेडियस किती असायला पाहिजे, आरच असायला पाहिजे. हे काय, टॉप आणि बॉटम हे दोन सर्कल तयार होतील. आता नेक्स्ट पार्ट आहे, टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया इक्वल टू, आता टोटल सरफेस एरिया याचं कसं बनेल, तर हा काय कर्व्ड सरफेस आहे, तो की कर्व होणार आहे, म्हणून याला आपण म्हणतो कर्व्ड सरफेस एरिया. कर्व्ड सरफेस एरिया प्लस एरिया ऑफ टॉप प्लस एरिया ऑफ बॉटम. एरिया ऑफ टॉप म्हणजे त्याच्यात झाकण, आणि एरिया बॉटम त्याच्या बॉटमला जे काही लावणार आपण क्लोज करणार ती पॅकिंग. आता कर्व्ड सरफेस एरिया, कर्व्ड सरफेस एरिया काय, रेक्टँग्युलरच्या फॉर्ममध्ये फोल्ड केल्यानंतर पाईप बनणार आहे. म्हणजे रेक्टँगलचा एरिया काय असतो, लेंथ इंटू विड्थ. म्हणून कर्व्ड सरफेस एरिया काय, 2πr h. हे असेल कर्व्ड सरफेस एरिया. आता एरिया ऑफ टॉप काय, एक सर्कल आहे, सर्कलचा एरिया काय कन्सिडर करतो आपण, πr² प्लस एरिया ऑफ बॉटम पर सर्कल काय, πr². म्हणजेच 2πrh प्लस πr² प्लस πr² काय होईल, 2πr² होईल. म्हणजे मी जर 2πr कॉमन झाला तर इन ब्रॅकेट काही r प्लस h. हे असेल टोटल सरफेस एरिया ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडर. क्लियर आहे?
हो सर. आता हो नेक्स्ट सर. पार्ट फक्त जसं क्यूब आणि क्युबाइड मध्ये आपण लॅटरल सरफेस एरिया म्हणल्यानंतर काय करत होतो, रूफ आणि फ्लोर काढून टाकत होतो. सिमिलरली इथं लॅटरलच्या ऐवजी वर्ड यूज केला जातो कर्व्ड सरफेस एरिया. तर कर्व्ड सरफेस एरिया म्हणल्यानंतर काय करता येईल, परत टॉप आणि बॉटम रिमूव्ह करा. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडर काय असेल, 2 पाय आर एच. बस इतकंच. हे असेल त्याचा कर्व्ड सरफेस एरिया. आता नेक्स्ट आहे व्हॉल्यूम ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडर. व्हॉल्यूमचा बेसिक फॉर्म्युला काय सांगितलं होता मी, बेस एरिया इंटू हाईट. व्हॉल्यूम इज नथिंग बट बेस एरिया इंटू हाईट. आता या सिलेंडरचा बेस काय असणार आहे, तर एक सर्कल असणार आहे. सर्कलचा एरिया काय असतो, पाय आर स्क्वेअर असतो, इंटू हाईट. हाईट काय, एच आहे. त्या हाईटला डिनोट कसं केलं आपण, एच न, म्हणजे इंटू एच. म्हणून व्हॉल्यूम ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडर इज पाय आर स्क्वेअर एच क्युबिक युनिट. एरियाचं युनिट स्क्वेअर युनिट, व्हॉल्यूमचं क्युबिक युनिट. क्लिअर? कुठलाही फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही मेन्शुरेशन मध्ये. फक्त त्याच्या मागला कन्सेप्ट लक्षात ठेवा, ती फिगर कशी आहे, ती कसं बनलेलं आहे, एवढं लक्षात आलं तर मोर दॅन सफिशियंट आहे. झालं सर. राइट सर्क्युलर कोन. नेक्स्ट आहे राइट सर्क्युलर कोन. आता राइट सर्क्युलर कोन, परत तोच कन्सेप्ट यूज केला जातो. राइट सर्क्युलर कोन कसा बनला जातो, तर एक रेक्टँग्युलर शीट घ्या किंवा स्क्वेअर शीट घ्या, त्याला फोल्ड करा. आपण जे खारीमुळे खातो ना किंवा आईस्क्रीमचा कोन जो असतो ना, एक सेंटर त्याचं फिक्स केलं जातं आणि बाकीचं त्याच्या अराउंडला रोटेट केलं जातं. त्यावेळेस काय तयार होतं, ते राइट सर्क्युलर कोन तयार होतो. इथं एक डायमेन्शन वेगळं येतं. जसं ऐकू यायला ना, हो सर. हो सर. ही काय होती, राइट सर्क्युलर सिलेंडर मध्ये ही एक स्ट्रेट परपेंडिक्युलर होती, रेडियसला ती होती त्याची हाईट. पण या ठिकाणी स्लांटिंग आहे. कोन मध्ये एक स्ट्रेट लाईन मला कळत नाही, त्याला स्लोप असतो, ते याला डिनोट करतो आपण एल न. त्याला म्हणलं स्लांट हाईट. हाईट पण असते कोनला, पण जे क्रॉस असते इन्क्लाइंड मध्ये जे दिलेली असते त्याला म्हणतो आपण स्लांट हाईट. हाईट रेडियस आर न डिनोट करतोय. ठीक आहे. आता इथं कर्व्ड सरफेस एरिया, कर्व्ड सरफेस एरिया त्या ठिकाणी काय आला होता, 2 पाय आर एच आला होता इन टर्म्स ऑफ सिलेंडर. पण या ठिकाणी काय आले, स्लांट हाईट आलेली आहे. म्हणजे कर्व कोण झालेला आहे, जो कोणता पोर्शन कर्व झालेला आहे तो काय तयार होतो, त्यामधून
स्लांट हाईट तयार होत होती, म्हणून कर्व सरफेस एरिया कोणचा काय कन्सिडर केला जातो, पाय आर एल कन्सिडर केला जातो. ही स्लांट हाईट कन्सिडर होते, तर सिलेंडर सारखी परपेंडिक्युलर लाईन नसते, त्यामुळे स्लांट हाईट त्या ठिकाणी 2 पाय आर एच कन्सिडर करतो आपण, या ठिकाणी पाय आर एल कन्सिडर करावं लागतं. नेक्स्ट आहे टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया ऑफ कोन, तर काय कर्व सरफेस एरिया प्लस, आता एक कोन कसं तयार झालेला आहे, एक हा एक कोन आहे आणि त्याच्यावरती जर ज्यावेळेस आपण काहीतरी प्लेस करतो झाकण, ते काय असतं, एक सर्कल असतं. म्हणजे तो पोर्शन काय दिसतो, त्याचा टॉप व्ह्यू आपल्याला कोनला जर इन्व्हर्ट केला आपण तर काय दिसतं, एक सर्कल दिसतं. तर एरिया ऑफ बॉटम घ्या किंवा टॉप घ्या किंवा सर्कल घ्या डायरेक्ट, तो एरिया त्याच्यामध्ये ऍड व्हायला पाहिजे. म्हणजेच पाय आर एल प्लस पाय आर स्क्वेअर, म्हणजे पाय आर जर मी कॉमन काढलं तर इन ब्रॅकेट एल प्लस आर, ते येतं टोटल सरफेस एरिया ऑफ राईट सर्क्युलर कोन. क्लिअर आहे? डिफरन्स तिथे तेवढाच आहे, तुला 2h निघून जातो, इथे स्लांट हाईट येते आणि या ठिकाणी पाय आर एल होतं आणि या ठिकाणी 2 पाय आर एच प्लस 2 पाय आर स्क्वेअर होता कोनसाठी. 2 पाय आर कॉमन काढला इन ब्रॅकेट आर प्लस एच होतं, या ठिकाणी पाय आर कॉमन काढला एल प्लस आर आहे. डिफरन्स व्यवस्थित लक्षात घ्या. आता व्हॉट अबाउट व्हॉल्यूम, व्हॉल्यूम ऑफ कोन. आता व्हॉल्यूम ऑफ कोन कसा डिसाइड केला जातो हे नाही तुम्हाला बुक मध्ये, पण ऍडिशनल म्हणून सांगतोय. सिलेंडरचं 1/3. हा, आता या राईट सर्क्युलर सिलेंडर मध्ये जर मी कोन काढ, तर या सिलेंडरचे किती पार्ट होतात, 3 पार्ट होतात. हा एक पार्ट आहे, हा दुसरा कोन, हा दुसरा पार्ट आहे, हा तिसरा पार्ट आहे. तिन्ही पार्ट हे इक्वल पार्ट होत असतात. तिन्ही पार्ट काय होत असतात, इक्वल होत असतात. मग व्हॉल्यूम चा मेन फॉर्म्युला काय असतो, बेस एरिया इंटू हाईट. बेस एरिया इंटू हाईट आहे. पण आपण किती पार्ट पैकी कुठल्या पार्टचा व्हॉल्यूम चेक करणार, हे एक सिलेंडर कन्सिडर केला, मध्ये एक कोन आहे. आउट ऑफ 3 इक्वल पार्ट्स कुठला पार्टचा व्हॉल्यूम कन्सिडर करणार आहे, एकाच पार्टचा व्हॉल्यूम कन्सिडर करणार आहे, तो पार्ट आहे कोन. म्हणजेच आउट ऑफ 3 ओनली 1 वी हॅव टू सेलेक्ट, म्हणजे काही 1/3, त्याच्यामुळे त्या ठिकाणी 1/3 येतं. इंटू बेस एरिया. आता बेस याचा काय, सर्कल आहे, म्हणजे बेस एरिया काय, पाय आर स्क्वेअर येईल. आणि हाईट, हाईट काय, सिलेंडरची एच किंवा कोनची पण एच. म्हणून व्हॉल्यूम ऑफ कोन इज 1/3 पाय आर स्क्वेअर एच. क्लिअर आहे? कशामुळे येतं, out of 3 equal parts, we have to calculate or consider the volume of only one part. That's why we are putting here, out of 3 we have to select only one. Remaining is same volume, pi r square into h. Volume is nothing but any liquid or fluid which we have to pour in the solid taking the same shape is nothing but volume. म्हणजे एखाद्या कंटेनर किंवा कशामध्ये जे काही आपण सॉलिड ओतणार आहोत, ते सॉलिड त्या बेसचा जो शेप आहे तोच त्या शेप घेत जाणार, त्याला आपण व्हॉल्यूम म्हणतो. सिलेंडर. आता सपोज एक जर 5 लिटरचं किंवा एक सिंपल एक्झाम्पल घेऊ, 1 लिटरची कॅन आहे दुधाची, सर्क्युलर कॅन आहे, त्याच्यामध्ये 1 लिटर दूध ओतलं आपण आणि ते जर फ्रीजर मध्ये ठेवलं आणि ते कॅन मधून ते नंतर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तर ते काय सर्क्युलर शेप मध्ये येईल ते, बरोबर आहे. ते जर 1 लिटर दूध आपण एखाद्या स्क्वेअर बॉक्स मध्ये ठेवून फ्रीज मध्ये ठेवलं, तर ते मिळणारं जे शेप आहे ते काय मिळतं, स्क्वेअर मिळतं. हे यालाच म्हटलं जातं व्हॉल्यूम. म्हणून व्हॉल्यूम हे कशावर डिपेंड करतं, तर बेस वरती आणि त्या कंटेनरच्या शेप वरती डिपेंड करत असतं.
म्हणून काय करतोय आपण व्हॉल्यूम कधीही बेसला कन्सिडर करतो बेस एरिया इंटू हाईट क्लिअर हो सर. झालं सर. नेक्स्ट आहे स्पियर स्पियर काय असतं सॉलिड प्रोजेक्शन ऑफ सर्कल सर्कलचा एक सॉलिड प्रोजेक्शन म्हणजे नथिंग बट स्पियर आता टोटल सरफेस एरिया ऑफ स्पियर सर्कलचा एरिया काय असतो पाय आर स्क्वेअर असतो त्याला मल्टिप्लाय बाय 4 केलं जातं ते असतं टोटल सरफेस एरिया ऑफ स्पियर येते लक्षात हो सर. volume of sphere काय असतं 4/3 पाय आर क्यूब असतं ते असतं व्हॉल्यूम ऑफ स्पियर आता नेक्स्ट आहे हेमिस्फियर हे फार मोठा कन्सेप्ट आहे जर समजवायचं म्हणलं तर ड्रॉइंग काढून त्यामुळे फक्त लक्षात ठेवा फॉर्म्युला आता हेमिस्फियर म्हणजे काय असतं नथिंग बट आपला एक बाउल घ्या किंवा अर्ध कट केलेलं वॉटरमेलन घ्या हे काय असतं हेमिस्फियर आता हेमिस्फियर जर म्हणलं तर हेमिस्फियर मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या कर्ड सरफेस एरिया पण येतो हा सरफेस कसे कसे येतात एक तर हा कर्ड सरफेस एरिया येतो आणि टॉप वरून ज्यावेळेस आपण त्या हेमिस्फियरला बघतो त्यावेळेस काय दिसते सर्कल दिसतं म्हणजे दोन एरिया मिळतात टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर टोटल सरफेस एरिया इक्वल टू काय असेल कर्ड सरफेस एरिया प्लस एरिया ऑफ टॉप सरफेस बद्दल बोलतोय आपण इंटरनल बघत नाही एरिया कुठले बघतोय सरफेसचे बघतोय ठीक आहे तर कर्ड सरफेस एरिया एक मिळतो टॉपचा एरिया एक मिळतोय आता कर्ड सरफेस एरिया काय असेल टोटल स्पियरचा जर एरिया 4 पाय स्क्वेअर असेल तर अर्ध्या स्पियरचा एरिया काय असेल 2 पाय आर स्क्वेअर असेल अर्धा त्याच्या आता एरिया ऑफ टॉप सर्कल दिसणार आहे म्हणजेच त्याचा एरिया काय असतो पाय आर स्क्वेअर असतो म्हणून टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर काय असते हमेशा लक्षात ठेवा 3 पाय आर स्क्वेअर कन्फ्यूज होऊ नका 2 पाय आर स्क्वेअर पटकन लिहू नका टोटल सरफेस एरिया जर म्हणला तर 3 पाय आर स्क्वेअरच यायला पाहिजे आणि कर्व्ड सरफेस एरिया फक्त जर कर्व्ड सरफेस एरिया म्हटला तर तो काय येतो 2 पाय आर स्क्वेअर क्लियर आहे सिमिलरली व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर व्हॉल्यूम जर स्फियरचं व्हॉल्यूम 4/3 असेल तर हेमिस्फियरचं व्हॉल्यूम काय असेल 4/3 डिवाइडेड बाय 2 पाय आर क्यूब दॅट इज 2/3 पाय आर क्यूब त्याच्या अर्ध असते volume of hemisphere is half of the volume of sphere 2/3 pi r cube clear है हो सर. हो सर. त्याच्यामध्ये काही हो सर. झालं हो सर. झालं. झालं सर. exercise 13.1
two cubes each of volume, two cubes each of volume, 64 centimeter cube, 64 centimeter cube are joined end to end, are joined end to end. Find the surface area of resulting cuboid. Find surface area of resulting cuboid. आता लक्षात घ्या, दोन क्यूब काय केले, जॉईन केले. तर याचा सरफेस एरिया विचारतो. हे असं तयार होईल, बरोबर आहे. दोन क्यूब जर जॉईन केले तर काय तयार होतोय, क्युबॉइड तयार होतो. क्युबॉइड तयार झालेला आहे. म्हणजेच काय झालेलं आहे, फक्त याच्यामध्ये सपोज हिची जर क्यूबची लेंथ a असेल तर याची पण a होईल. लेंथ ऑफ क्युबॉइड काय होईल, a प्लस a दॅट इज 2a. या ठिकाणी आता व्हॉल्यूम ऑफ क्यूब दिलेला आहे. व्हॉल्यूम ऑफ क्यूब इक्वल टू a क्यूब इक्वल टू किती दिलेला, 64 सेंटीमीटर क्यूब दिलेला आहे. म्हणजेच a इक्वल टू किती आलं, 4 सेंटीमीटर. a किती आलेला आहे, 4 सेंटीमीटर आलेला आहे. तर लेंथ ऑफ क्युबॉइड, लेंथ ऑफ क्युबॉइड काय आहे, लेंथ ऑफ क्युबॉइड a plus a that is 4 plus 4 l equal to 8 सेंटीमीटर. ठीक आहे, चेंज फक्त लेंथ चेंज होणार आहे. हाईट a काय h आहे, विड्थ a काय h आहे. म्हणजे h इक्वल टू a इक्वल टू 4 सेंटीमीटर, b इक्वल टू a इक्वल टू 4 सेंटीमीटर. ठीक आहे, एल बी एच तिन्ही व्हॉल्यूम व्हॅल्यू मिळालेले आहेत. आता सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड, सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड याचा फॉर्म्युला काय असतो, 2 इंटू इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस LH. 2 इंटू इन ब्रॅकेट LB, L किती आहे 8, B किती आहे 4, BH 4 इंटू 4, LH 8 इंटू 4. 2 into in bracket 32 plus 16 plus 32. 2 into म्हणजेच 160 सेंटीमीटर स्क्वेअर हा एरिया ऑफ क्युबॉइड. क्लियर आहे, हो सर. हो सर, झालं.
Next problem. A vessel is in the form of hollow hemisphere. A vessel is in the form of hollow hemisphere mounted by a hollow cylinder. Mounted by a hollow cylinder. The diameter of hemisphere is 14 centimeter. Diameter is 14 centimeter. म्हणजे हे सूत्र काय असतं? Total height of vessel is 13 centimeter. Total height of vessel is 13 centimeter. Find the inner surface area of the vessel. Find inner surface area. ठीक आहे. आता हे वरलं काय एक सिलेंडर, खाल्लं काय हेमिस्फियर आहे. जर डायमीटर 14 सेंटीमीटर असेल तर रेडियस किती असणार आहे याची 7 सेंटीमीटर असणार आहे. बरोबर आहे. जर हे 7 सेंटीमीटर असेल तर हे सुद्धा काय असतं 7 सेंटीमीटर असतं रेडियस. हे जर 7 सेंटीमीटर असेल तर आउट ऑफ 13 7 जर मायनस केलं तर हे काय मिळणार आहे मला हाईट ऑफ द सिलेंडर which is 6 centimeter. Dia equal to 14 centimeter. Hence radius equal to 14 by 2 that is 7 centimeter which is radius of hemisphere as well as radius of cylinder. दोन्ही मिळाले. आता height of cylinder. Height of cylinder equal to 13 minus 7. Hence h equal to 6 centimeter. Height of cylinder मिळाली. आता inner surface area या सॉलिडचा inner surface area विचारलेला आहे. म्हणजेच काय असेल curved surface area of hemisphere plus curved surface area of cylinder. म्हणजेच त्याला inner surface area येईल. येतं लक्षात. Surface area of vessel equal to curved surface area of cylinder plus curved surface area of hemisphere. आता curved surface area of cylinder काय असतं 2 pi r plus curved surface area of cylinder hemisphere काय असतं 2 pi r square. curved surface म्हणतोय मी टोटल नाही म्हणून 2 pi r square. आता 2 pi r मी जर कॉमन घेतलं तर इन ब्रॅकेट काय येईल h plus r 2 into 22 by 7 रेडियस किती आहे 7 हाईट किती आहे 13 प्लस रेडियस किती आहे 7 7 7 कॅन्सल आउट होईल 44 into 20 880 सेंटीमीटर स्क्वेअर हा इनर कर्व्ड सरफेस एरिया. टू पाय आर एच एच किती आहे 6 आहे 13 गडबड झाली. हाईट ही 6 आहे. टू इंटू 22 इंटू 13 572 सेंटीमीटर स्क्वेअर. येते लक्षात. हो सर.